ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. श्री दत्तात्रेयांच्या आवडते शिष्य जे आहेत त्यापैकी आज 2 शिष्यांची माहिती आपण बघणार आहोत. श्री दत्तात्रेयांची कृपा प्राप्त झालेले काही प्रमुख शिष्य होते. या शिष्यांवर श्री दत्तात्रेयांनी आपल्या कृपेचा वर्षाव केला आणि त्यामुळे या शिष्यांनी असे विलक्षण कार्य केले की पुराणांना देखील दखल घ्यावी लागली. पहिला म्हणजे यदुराजा. ययाती राजाची कथा प्रसिद्ध आहे. त्याला दैत्याचे गुरु शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि दैत्यांचा राजा ऋषपर्वा यांची कन्या श्रमिष्ठा अशा 2 पत्नी होत्या. ययाती हा अतिशय पराक्रमी आणि वैभवसंपन्न असा राजा होता. त्यांनी संपूर्ण पृथ्वीचे राज्य जिंकून घेतले होते. आपल्या राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेत त्याने अनेक वर्ष राज्य केले. कालांतराने तो वृद्ध झाला, मात्र तरीही त्याची लोभलालसा काही कमी होईना. त्याला शुक्राचार्यांनी आशीर्वाद दिला की जर तुला तुझ्या कोणत्याही मुलाने तारुण्य दिले आणि तुझे वार्धक्य स्वीकारले तर तुला पुन्हा सर्व भोग घेता येतील. त्याला देवयानीपासून यदू व तुळस्वतू असे 2 आणि शमिष्ठेपासून अनु आणि हृदय आणि पुरु असे 3 एकूण 5 पुत्र झाले. त्याने 5ही पुत्रांना आपले वार्धक्य स्वीकारण्याबद्दल विचारणा केली. तेव्हा पुरुने त्याचे वार्धक्य स्वीकारून आपले तारुण्य त्याला दिले. त्याचा सर्वात श्रेष्ठ पुत्र यदू याने वार्धक्य स्वीकारण्यास नकार देताना, जर मी माझे तारुण्य तुम्हाला दिले आणि तुम्ही देवयानीबरोबर भोग भोगले तर तुमच्या रूपाने मीच माझ्या आईबरोबर भोग भोगल्याचे पाप मला लागेल असे सांगितले. तेव्हा संतापून ययातीने त्याला हकलून दिले आणि त्याला राजाचा भागही दिला नाही. भविष्यात राजा बनल्यावर पुरुराजाने आपल्या श्रेष्ठ भावाला यदूला राज्याचा वाटा दिला. हा यदू राजा अत्यंत नीतिमान आणि श्री दत्तात्रेयांची असीम भक्त होता. वडिलांनी हकलून दिल्यानंतर तो दत्तात्रेयांच्या शोधात भटकत होता. एकदा दक्षिण भारतामध्ये कावेरी नदीच्या परिसरात फिरत असताना त्याला श्री दत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये दर्शन दिले. तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. त्यांच्या डोळ्यांमधून अश्रुपात सुरू झाला. त्याने श्री दत्तात्रेयांच्या चरणी परमज्ञान देण्याची विनंती केली. त्यावेळी दत्तात्रेयांनी त्याला संपूर्ण ज्ञानाचा बोध केला आणि त्यांच्यावर पूर्ण कृपा केली. यदुराजाने श्री दत्तात्रेय यांची शेवटपर्यंत उत्कट भक्ती केली. त्याने धर्माच्या अधीन राहून प्रजेचा पुत्राप्रमाणे सांभाळ करून अत्यंत ऐश्वर्यशाली असे राज्य तयार केले. त्याचा वंश पुढे यदुवंश म्हणून प्रख्यात झाला. याच यशामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला. यदू श्री दत्तात्रेय यांचा लाडका शिष्य होता आणि त्यांनी त्याला सर्व प्रकारचे ज्ञान आणि ऐश्वर्य प्रदान केले होते. परशुराम ऋषीश्रेष्ठ जगदम्नी आणि रेणुका यांचा पुत्र म्हणजे परशुराम. त्यांना एकूण 4 पुत्र होते. परशुराम यांना विष्णूचा अवतार मानलेले आहे. जमदग्नी ऋषी हे अत्यंत कोपिष्ट होते. एकदा त्यांची पत्नी रेणुका पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता तिला उशीर झाला म्हणून ते अतिशय रागावले. त्यांनी आश्रमात असलेल्या आपल्या पुत्रांना आपल्या आईचा वध करायला सांगितले. त्यांनी मातृवधाला नकार दिला. थोड्या वेळाने बाहेर असलेला परशुराम आश्रमात आला तेव्हा जगदम्नी ऋषींनी त्याला आपल्या मातेचा वध करण्याची आज्ञा केली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या परशुने आपल्या आईचे मस्तक धडावेगळे केले. हे पाहिल्यावर जगदम्नी ऋषींचा राग शांत झाला. त्यांनी परशुरामाला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा त्याने आपल्या आईला पुन्हा जिवंत करा आणि आपला कोपिष्ट स्वभाव संपवा असे वर मागितले. जगदम्नी ऋषींनी रेणुका मातेला जिवंत केले. परशुराम हे बाह्यवृत्तीचे ऋषी असले तरी त्यांचा स्वभाव क्षत्रियाला साजेसा असा होता. त्यांना सर्वसामान्यांबद्दल अतिशय कळकळ होती. त्यांनी सर्व विद्या, कला आणि सिद्धी आत्मसात केल्या होत्या. ते शस्त्र आणि युद्ध विद्येतही निपुण होते. तेही आपल्या पित्याप्रमाणे थोडे रागीट स्वभावाचे होते. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे ते गुरु होते. तसेच त्यांचे महाभारत काळात भीष्माबरोबर युद्ध झाले होते. कर्णाला ब्रह्मास्त्र विद्या त्यांनी शिकवली होती. एकेकाळी संपूर्ण भारतवर्षामध्ये क्षत्रियांनी सर्वत्र अराजक
माजवले होते. सर्व क्षत्रिय भोगविलासामध्ये रममाण झाले होते. कोणीही प्रजेची काळजी घेत नव्हतं. सर्वत्र अनाचार आणि अनिती यांना ऊत आला होता. अशा वेळी परशुरामाने प्रतिज्ञा केली आणि एकदा दोनदा नव्हे तर 21 वेळा पृथ्वी पूर्णपणे निःक्षत्रिय करून टाकली. त्यांच्या या अलौकिक कार्याने सर्वजण भयभीत झाले आणि त्यांना शरण गेले. त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर यज्ञही केले आणि सर्वत्र यज्ञ संस्कृती ही रुजवली. त्यांनी अपार दानधर्म केला. शेवटी पृथ्वी त्यांनी कश्यप ऋषींना दान केली. त्यानंतर त्यांना राहण्यासाठी त्यांनी समुद्राकडे जागेची विनंती केली आणि त्यातूनच कोकण भूमी निर्माण झाली असे कथानक आहे. याच कोकणामध्ये महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करत असताना त्यांनी श्री दत्तात्रेय यांची उपासना केली. दत्तात्रेय यांनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना ब्रह्मविद्या आणि श्रीविद्येची उपासना सांगितली. श्री दत्तात्रेय आणि परशुराम यांच्यामधील संवाद श्री दत्तात्रेय भार्गव संवाद म्हणून देखील प्रसिद्ध आहे. त्रिपुर रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये हा संवाद असून श्री दत्तात्रेय यांनी परशुराम यांना चिरंजीत्व बहाल केले. आजही परशुरामांचे वास्तव्य श्री दत्तप्रभूंबरोबर बद्रीनाथ जवळ बद्रिका आश्रमात आहे अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब दत्तगुरूंसाठी नक्की करा.